सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल आणि तुमच्या आवडीचा कार्यक्रम आठवड्याचं राशी भविष्य हे बघण्यासाठी सगळेजण हजर असाल। तुम्हाला वर्षाचं भविष्य बघायचं आहे तर मी लवकरच वर्षाचं सुद्धा भविष्य सांगणार आहे। काळजी करू नका। तुम्हाला जानेवारीच्या महिन्यामध्ये सगळं पुढे आपल्याला कुठले उपाय करायचे, काय करायचे याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे। तर चला आज बघूया आपण राशी भविष्य 25 डिसेंबर ते 3 जानेवारी। पण या वर्षीची एक गोष्ट लक्षात ठेवा की 2024 साल हे आपल्याला सर्वांना थोडंफार जड जाणारे, 4-5 राशी सोडल्या तर सगळ्यांना हे साल जड जाणारे, आर्थिक बाबतीत सुद्धा, हेल्थच्या बाबतीत सुद्धा। आणि काय पुढे राशी भविष्य मी वर्षाचं सांगेल त्यावेळी तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील। पण तरी सुद्धा प्रत्येकानं हनुमान चालीसा, शनिवारी शनीचं दर्शन हे सोडायचं नाही। त्याचप्रमाणे तुमच्यासाठी खास तयार केली आहे जी तारे नक्षत्र, 4 नक्षत्रावर, एका राशीला 4 नक्षत्र येतात, तर त्या 4 नक्षत्रांवर मिळून जो ब्रेसलेट तयार केलेला आहे तो ब्रेसलेट वर खूप मोठ्या ऑफर मध्ये मी ते ठेवलेले आहे। तर राशीचं ब्रेसलेट हे 1 जानेवारी ते पुढचा 31 डिसेंबर 2024 पर्यंत वापरायचं आहे। 1 वर्षाचीच रेकी त्याला आहे आणि 1च वर्ष वापरायचं आहे। पुढच्या 1 जानेवारीला ते पाण्यात सोडून द्यायचं आहे। तर ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी वरती दिलेल्या नंबरवर संपर्क साधा। अतिशय उत्तम आहे। त्याच प्रकारे तुम्हाला यंत्र करून हवी असतील, कोणत्याही व्यापार वृद्धी यंत्र हवा असेल किंवा अजून काय, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही वरती दिलेल्या नंबरवरती चर्चा करू शकता। यंत्र कोणतंही तुम्हाला उशिरा मिळेल, कारण तुमच्या जन्म नक्षत्रावर बसून, तुमच्या टायमिंगला बसून ते यंत्र करावं लागतं आणि सिद्ध करायला 3 दिवस जातात। त्यामुळं 15 दिवस, 1 महिना वाट बघावी लागते ते नक्षत्र, ज्या नक्षत्राला तुम्ही जन्मला आहात ते नक्षत्र येण्यासाठी। तर चला, राशीच्या ब्रेसलेटांना प्रचंड प्रतिसाद तुम्ही देत आहात, मला माहित आहे। तुमच्या सगळ्यांचा विश्वास आहे की ताई आपल्याला देते ते पूर्ण अभ्यासानच देत आहे ते। तर चला चालू करूया। काहीही तुम्हाला अजून हवं असेल, ऑफर वेळच्या वेळी चालू आहेत। त्यात एक आनंदाची गोष्ट अशी आहे की यावर्षी मी एक छोटासा हळदी कुंकू कार्यक्रम करत आहे की जे लोकांना, अर्थातच आपल्या ज्या वस्तू असतील त्याच्यावरच ऑफर असेल, पण 13, 14 आणि 15 या 3 दिवस त्या ऑफरमध्ये चालू राहणार आहेत। या 3 दिवसात जी वस्तू मी सांगणार आहे ती जे कोणी घेतील त्या वस्तूंवर माझ्याकडनं खूप सुंदर गिफ्ट मिळणार आहे। ते गिफ्ट माझ्याकडचं नाहीये, आपल्याकडे जे आहे त्याच्यावर ऑफर ठेवलेली नाहीये, तर गिफ्ट एक आगळं वेगळं आहे। आणि त्याबरोबर मिळणार आहे तुम्हाला कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं हळदी कुंकू आणि त्याचबरोबर मिळणार आहे ताईनं स्वतः केलेली तिळगुळाची वडी। तर कुणाकुणाला या सगळ्यामध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी थोडेसे पैसे 1 तारखेचा पगार झाल्यावरच लांब ठेवा। तर ताईचं प्रेम म्हणा, ताईचा आशीर्वाद म्हणा, ताईचा तिळगुळ म्हणा, जे काही म्हणा ते तुम्हाला नक्कीच मिळेल। तर चला सुरुवात करूया आपण राशी भविष्याला। पहिली रास आहे मेष रास। तर मेष राशीला या वर्षी, या आठवड्यामध्ये मनीचे प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा प्रॉब्लेम मीन्स मिळू शकतो, मनी मिळू शकतो तुम्हाला, पैसा मिळू शकतो तुम्हाला। नोकरीमध्ये थोडासा पगार वाढेल, नोकरीमध्ये बढती मिळेल किंवा व्यवसायामध्ये तुमची भरभराट होईल, व्यवसायामध्ये थोडासा पगार वाढेल, मिळकत वाढेल। या प्रकारचे मनी रिलेटेड जे काही आहे ते तुमचं, नोकरी असो, धंदा असो, अजून काही असो, हा आठवडा तुमच्यासाठी चांगला आहे। अगदीच तुम्हाला काही नसेल पण तुमचे पैसे कुठेतरी अडकले आहेत ते तरी तुम्हाला या आठवड्यामध्ये नक्कीच मिळणार आहेत। पहिले 3 दिवस थोडासा त्रास संभवतो, पण गुरुवारपासून तुमची गाडी रुळावर व्यवस्थित लागेल, ठीक होईल। महत्वाची किंवा अतिशय प्रेमाची माणसं तुम्हाला या आठवड्यामध्ये भेटतील आणि त्याचा फायदा तुम्हाला पुढे होणार आहे। त्यामुळे जर कोणी तुमचे मित्र, मैत्रीण, आत्या, मामा, काका जे कोणी असतील ते कोणी आले तर त्यांच्यासाठी थोडासा वेळ द्या, म्हणजे तुम्हाला ती माणसं पुढे उपयोगी पडतील। फार मोठा बदल तुमच्या आयुष्यात या आठवड्यात भेटणारी माणसं तुमच्या करू शकतात। विद्यार्थ्यांनी मेडिटेशनकडे जास्तीत जास्त लक्ष द्या, म्हणजे सरस्वती क्रिस्टल प्रत्येक
प्रत्येक विद्यार्थ्याकडे हवा आहे. पहिलीचा विद्यार्थी असू दे, नाही तर स्वतः शिक्षक असू दे, काही असू दे, ज्यांचं शिक्षणाशी संबंधित ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांनी सरस्वती क्रिस्टल आपल्याकडचा घ्यायला विसरू नका. सरस्वती क्रिस्टल हा असा आहे की हा दुनियेमध्ये तुम्हाला कुठं मिळणार नाहीये. हे माझं प्रोडक्शन आहे, माझी बुद्धी आहे, मी तयार केलेला आहे. त्याच्यावर 2 एंजल नंबर दिलेले आहेत की विद्यार्थ्यांना तो हातात घेतला तरी एनर्जी मिळणार आहे, ती अभ्यास करायला सुरुवात करणार आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्यांच्याकडं सरस्वती क्रिस्टल ताईचा हवाच हवा. तर चला या मेडिटेशन करा. तुमचा या आठवड्याचा लकी नंबर आहे 3 आणि 4. वार आहे गुरुवार, रंग आहे पिवळा. उपाय काय करायचा आहे तर सोमवारी थोडंसं दही शिवलिंगाला लावायचं आहे आणि त्याच्यावर पाणी घालून महादेवांना नमस्कार करून यायचा आहे. आठवडाभर केला तरी चालेल, सोमवारी केला तरी चालेल. वर काही वाईट फळं मिळणार असतील ती मिळणार नाहीत आणि आठवडा तुमचा सुंदर जाईल. ओम साईराम. तर चला आता वेळ आहे दुसऱ्या राशीची. दुसरी रास आहे वृषभ रास. तर वृषभ रासच नुसतं कोणी ऐकणार असेल तर त्यांना सुद्धा सांगते की राशीचं ब्रेसलेट जरूर घ्या. या वर्षीच्या ज्या नक्षत्रांमुळे तुम्हाला त्रास होणार आहे, ज्या ग्रहांमुळे तुम्हाला त्रास होणार आहे, त्या ग्रहांवर केलेलं आहे ते ब्रेसलेट तर जरूर घ्या. पूर्णपणे सर्टिफिकेट ब्रेसलेट तुम्हाला मी देत आहे, त्यामुळे ब्रेसलेट वर्षभर जरूर वापरा. ब्रेसलेटची रेकी ही 1 वर्षासाठीच आहे, 1च वर्ष एवढं वापरायचं आहे. तर अजून कोणी घेतलं नसेल तर त्याचा लाभ घ्या. त्याचबरोबर विद्यार्थी वर्ग तो कोणताही असो, नेटच्या परीक्षेचा असो नाही तर बालवाडीचा असो, सगळ्यांसाठी तयार केलेला आहे सरस्वती क्रिस्टल. ज्यांचा म्हणजे जे टीचर आहेत, काय आहेत, जिथं शिक्षणावर प्रभाव आहे, त्या सगळ्यांनी सरस्वती क्रिस्टल हा जवळ बाळगा. फुल एनर्जी देऊन मी तुम्हाला तो क्रिस्टल रेकी करून देत आहे. तर चला वृषभ रास, स्वतःला वेळ द्या. या आठवड्यामध्ये थोडासा स्वतःला वेळ द्या. मनात काय विचार आहे ते बघा, ते अस्तित्वात आणा, ते लिहून काढा. कारण मन एकीकडे ज्या गोष्टींचे निर्णय पक्के झाले तुमच्या आयुष्यामध्ये तिथं पण तुम्ही आता डामाडौल करायला लागला आहात की करू का नको, करू का नको. ही जे तुम्हाला येत आहे ते येणार नाही. म्हणून स्वतःला वेळ द्या, लिहून काढा. केतू खराब असेल तर सगळ्यात मोठा उपाय आहे, तुम्ही अगदी श्रीराम जयराम जय जयराम लिहा, पण लिहा, तिथं केतू आपला होतो. म्हणून प्लॅनिंग करा. जे तुम्ही विचार केले आहेत या वर्षी हे करायचं ते करा. तिथनं हा आठवडा तुम्हाला पहिले 3-4 दिवस जरा डामाडौल करेल. पुढे जाऊन तो आठवडा तुम्हाला तुमची योग्य जे करायचं आहे ते करायला पुन्हा तुम्हाला चालू होईल. जीवनसाथी किंवा सासूरवाडी करून चांगली बातमी कळू शकते. रोजच्या रोज हनुमान चालीसा म्हणा. सगळ्यात सोपा उपाय आहे तुम्हाला की रोजच्या रोज हनुमान चालीसा म्हणा. मनात चिंता, डिप्रेशन, विचार हे आणू नका. जितकं आनंदानं राहता येईल. आणि काय, एक स्माईल स्वतःला कोलगेट द्यायला विसरू नका. रोज सकाळी उठल्यावर स्वतःला स्माईल द्यायची. थँक्यू, मी व्यवस्थित आहे यासाठी युनिव्हर्सला. आणि थँक्यू ताई, मला पण एक स्माईल जरूर देत जा कमेंट बॉक्समध्ये. तर तुमचा लकी नंबर आहे 7 आणि 5. वार आहे बुधवार, रंग आहे हिरवा. आणि काय उपाय आहे तर हनुमान चालीसा. वरती दिलेल्या नंबरवर ब्रेसलेट, सरस्वती क्रिस्टल, नवग्रह चौकी, नवग्रह ऑइल सुद्धा आपल्याकडे आलेलं आहे. वर माझे स्वतःचे ब्युटी सोप आहेत. हे सर्व काही तुम्हाला मिळेल वरती दिलेल्या नंबर वरती. तर जरूर संपर्क साधा. चला पुढची रास आहे तिसरी. ओम साईराम. ती म्हणजे मिथुन. तर मिथुन राशीला स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देणं जास्तीत जास्त गरजेचं आहे. यावेळी तब्येत बिघडू शकते. वातावरणामुळे सर्दी, कफ, खोकला या गोष्टी होऊ शकतात. वर आता बाहेर काय चालू झालं आहे त्याचं मी कधी नाव घेत नाही, हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे सुरुवात करा आपला मास्क वापरायला. सुरुवात करा थंडीपासून स्वतःचं संरक्षण करायला. त्याचबरोबर टार्गेट पूर्ण झालं नाही, तुम्हाला बॉसनं काम दिलं असेल, स्वतःचा बिझनेस असेल, काहीतरी ठरवलं असेल, ते टार्गेट पूर्ण झालं नाही म्हणून चिंता कराल आणि डिप्रेशनमध्ये जाल किंवा उगाच हाय बीपी वगैरे हेही त्रास होऊ शकतात. त्यामुळं टेन्शन घेऊ नका. आणि तुम्हाला मी कितीही सांगितलं तरीही ह्या आठवड्यामध्ये तुमचा मूड हा सारखा भांडायलाच येणार आहे. तुम्हाला सारखं भांडू वाटणार आहे की फक्त इथं हे लक्षात घ्या, ज्या वेळी आत्म उत्पत्ती होईल तुमच्या भांडणाची त्यावेळी एखाद्याला कठोर शब्दात बोला, शिस्त लावायच्या कठोर शब्दात बोला, पण तिथं भांडण करू नका, नाही तर माणसं तुटतील. तर आपल्या रागावर कंट्रोल करायला शिका. तुम्हाला नंबर आहे 8 आणि 7. वार आहे सोमवार, रंग आहे पांढरा. आणि कुणाला तरी औषध दान करा.
गोरगरीब असतील, काय असतील, औषध नाही जमलं तर किराणा करा, नाही जमलं बिस्किटचा पुडा करा, पण गरीबाला काही ना काही या दिवशी, या आठवड्यांमध्ये दान करा. ओम साईराम. पुढची रास आहे कर्क रास. तर कर्क राशीनं पहिल्यांदा ऐकलं असेल की तुमच्यासाठी खास ब्रेसलेट बनवलं आहे. 4 नक्षत्रांवर जन्माला आलेल्या कर्क राशीच्या व्यक्तींना 2024 शनीच्या सालामध्ये कोणतीही ग्रहपीडा होऊ नये म्हणून ब्रेसलेट बनवलं आहे आणि त्या ब्रेसलेटचा जरूर लाभ घ्या वरती दिलेल्या नंबरवर. ग्रह आहेत तर सर्व आहे. तुम्हाला गोष्ट माहित आहे, रावणानं सुद्धा स्वतःच्या मुलाला जन्म देण्यासाठी सगळे ग्रह एकत्र केले होते, पण शनी महाराज त्यातनं सुटले होते. म्हणजे शनींकडे किती पॉवर आहे हे आपल्याला माहित आहे. तर ब्रेसलेट वापरायला विसरू नका. नवग्रह चौकी जवळ ठेवा. तुम्हाला जर यंत्र करून हवे असतील स्वतःच्या संरक्षणासाठी तर यंत्र करून घ्या. दुसरी गोष्ट, नवग्रह ऑइल रोजच्या रोज वाराप्रमाणे लावायला विसरू नका. 2024 साल हे सगळ्या राशींना व्यवस्थितच जाईल, ही मला गॅरंटी आहे. तर जरूर करा. कर्क रास. चला, कर्क राशीला सांगायचं, इच्छापूर्ती होतील. ज्या तुमच्या इच्छा असतील त्या पूर्ण होतील, पण कोणत्या? छोट्या छोट्या असतील. ज्या मोठ्या इच्छा असतील त्याला थोडासा अवकाश आहे, त्या पुढच्या आठवड्यामध्ये होतील. आत्ता जर तुम्ही मोठं काहीतरी घेतलंय, विचार केलाय किंवा ही इच्छा आहे तुमची, ती आठवड्यात सक्सेस होणार नाही. छोट्या छोट्या असतील तर नक्की होतील, मोठ्या मोठ्या असतील तर पुढच्या आठवड्यामध्ये होतील. त्यामुळं गांगरून जाऊ नका, टेन्शन घेऊ नका, डिप्रेशनमध्ये जाऊ नका. हे सगळं पुढं होणार आहे. आणि हे पण तुमचे विचार आहेत. आता हे फेलच होतंय का, आता हा प्रोजेक्ट होणारच नाही का, हे विचार तुमच्या मनात येणार आहेत. बाकी काही नाही. ग्रह तारे त्यांचा खेळ करणार आहेत, तुम्ही तुमचा करायचा, उपाय करायचा. बाकी सर्व कामं होतील. फक्त शांत राहा. पुढच्या आठवड्यामध्ये सर्व कामं होतील. काळजी काय घ्यायची आहे तर पोटाची काळजी घ्या. म्हणजे काय तर खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. बाहेरचं खाऊ नका, पोट बिघडू शकतं आणि परत फूड पॉइझनिंग वगैरे या गोष्टी होऊ शकतात. छोटं मूल असेल तरीही लक्षात घ्या. या कर्क राशीनं काय करायचं आहे, महादेवाच्या देवळात जाऊन महादेवांना पांढरी फुलं अर्पण करायची आहेत. रोज घरातल्या महादेवाला केली तरी चालतील, मंदिरात एक दिवस आठवड्यातला जाऊन केली तरीही चालतील. तुमचा रंग आहे पांढरा, वार आहे सोमवार आणि नंबर आहे 2 आणि 1. ओम साईराम. पुढची रास आहे सिंह रास. सिंह राशीला बरेच दिवस सिंह राशीनं वाईट काढले आहेत, पण आता त्यांना चांगले दिवस हे नक्कीच येणार आहेत आणि त्यासाठी गरज आहे या वर्षीचं सिंह राशीचं ब्रेसलेट वापरायची, नवग्रह चौकी वापरायची, नवग्रह ऑइल वापरायची. नाही तर नवग्रह मंदिरामध्ये तरी रोजच्या रोज जाऊन येत जा. ज्यांना काही घेणं शक्य नाही त्यांनी मंदिरामध्ये जरूर जाऊन येत जा. तर चला, सिंह रास काय म्हणते हे आता आपण बघूया. सिंह राशीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ह्याचं सरस्वती क्रिस्टल वापरणं अतिशय गरजेचं आहे. पुढची रास ती सिंह रास. तर धनकारक योग येतील. ज्यांचे पगार वाढत नव्हते, ज्यांचा व्यापार वाढत नव्हता, नुकसानात जात होता, ते आता जाणार नाही. निदान पुढचे 3-4 महिने तरी व्यापार धंदा सगळं व्यवस्थित चालेल. न होणारी कामं सुद्धा होतील, पण नाती बिघडतील. इथंच तुम्ही चुकीचे ठराल. का तर तुमच्या डोक्यामध्ये येतं ही व्यक्ती अशी आहे म्हणून तुम्ही त्याच्याशी भांडण कराल आणि आपल्यापेक्षा मोठी किंवा आपली वेलविशेष जी काही नाती असतील, जे काही मित्र असतील, जी काही प्रिय व्यक्ती असतील त्यांच्याशी भांडण करून बसाल आणि कायमचं त्यांच्यापासून दूर व्हाल. तर हे लक्षात घ्या. आपल्या तोंडावर, आपल्या वागण्यावर, आपल्या रागावर आपल्याला कंट्रोल ठेवायचा आहे. कुणालाही बोलताना कितीही राग आला तरी 1 ते 10 अंक मनात बोला आणि नंतर म्हणा आणि नंतर बोला. तो राग आपला थांबेल. एक स्वतःला स्माईल द्या, त्या व्यक्तीला स्माईल द्या, राग विसरून जातो आणि मग तुम्हाला त्या गोष्टीचा सगळा फायदा होईल. नाती बिघडणार नाहीत. तरी सुद्धा हे सगळं आपल्या लाईफमध्ये होऊ नये म्हणून उपाय काय करायचा आहे तर पिंपळाच्या झाडाखाली सोमवारच्या दिवशी साखर आणि रवा एकत्र करून मुठभर घ्या, चमचाभर घ्या, जे आपली ऐपत असेल ते घ्या आणि तिथल्या मुंग्यांना, काळ्या मुंग्यांना घालून या. म्हणजे वरती जी नाती बिघडणार आहे ती बिघडणार नाहीत. कारण तिथं तुम्हाला पुण्य लागणार आहे ते म्हणजे हजारो जीवांना खायला घातलं त्याचं. तुमचा राग मात्र कंट्रोलमध्ये ठेवा. तुमचा लकी नंबर आहे 9 आणि 4. वार आहे गुरुवार. रंग आहे पिवळा. उपाय सांगितला आहे. ओम साईराम. पुढची रास आहे कन्या. कन्या राशीच्या तर खूप लोकांनी ब्रेसलेट घेऊन पण झालेली आहेत. तर
जर तुम्ही अजूनपर्यंत राशीचं ब्रेसलेट घेतलं नसेल तर जरूर घ्या. राशीचं ब्रेसलेट हे जानेवारी आणि फेब्रुवारी मध्येच फक्त मी देणार आहे. त्याच्या पुढं ब्रेसलेट हा प्रकार म्हणजे राशींचा ब्रेसलेट हा प्रकार बंद होणार आहे, कारण पुढं त्याचा उपयोग नाही. तुम्हाला 1 जानेवारीपासून जे घालेल त्यालाच त्याचा फायदा. 2 महिने फार तर फार त्याचा फायदा तुम्हाला पुढे वर्षभर होणार आहे. तर ज्यांनी अजून ब्रेसलेट मागवलं नसेल राशीचं तर वरती दिलेल्या नंबरवर ब्रेसलेट मागवा. सरस्वती यंत्र बघा, नवग्रह चौकी बघा, नवग्रह ऑइल पण बघा. रोजच्या रोज आपण ते ऑइल जर बाहेर जाऊन लावलं तर ग्रह तारे आपल्या सोबत राहतात. एक पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या अवतीभोवती ग्रहांची सुद्धा राहते आणि आपलं जीवन सुखकर होतं. यातलं कुणाला काही नाही जमलं तर रोजच्या रोज नवग्रह मंदिरामध्ये जाऊन त्यांचं दर्शन घ्या. आयुष्य सोपं होईल. तर कन्या रास, या आठवड्यामध्ये काहीतरी आगळीत घडेल तुमच्या बाबतीत. तुम्हाला वाटेल डिव्हाइन पॉवर असू दे, अगर तुमचे गुरु असू दे, अजून कुणी असू दे, कुणी ना कुणी एक शक्ती तुमच्या पाठीशी आहे असं तुम्हाला सारखं वाटत राहील. बिघडलेली कामं अचानक येतील, चांगली होतील आणि अचानक जीवनामध्ये सुख, समाधान, शांती आणि एक जिथं आपण म्हणतो हेच मला पाहिजे होतं ते तुम्हाला मिळेल. आणि ते देणार आहे तुम्हाला एक डिव्हाइन पॉवर, एक देव, तुमचं जे कुणी गुरु असतील ती शक्ती तुमच्या बरोबर राहणार आहे. शक्यतो आता या आठवड्यामध्ये शेअर मार्केट वगैरे मध्ये पैसा इन्व्हेस्ट करू नका. पुढच्या आठवड्यात बघायला येईल. सर्व कामे व्हायला सुरुवात होईल या आठवड्यामध्ये. पुढे जाऊन सगळी कामं तुमची सुरळीत होणार आहे. तुमचा नंबर आहे 1 आणि 6. वार आहे मंगळवार. रंग आहे लाल. काय करायचं आहे? उषाजवळ बडीशोपची बाटली ठेवायची आहे. बडीशोप मधनं ग्रह सगळे पॉवरफुल होणार आहेत. शुक्र आहे, हिरवा बुध आहे, सगळे. बडीशोपची बरणी, बडीशोपची डबी, बडीशोपची पुडी उशापाशी ठेवायचे. झोपताना चिमटभर बडीशोप खायचे. चिमट म्हणजे तुम्हाला हवी तेवढी खा, पण बडीशोप ही झोपताना 8 दिवस जवळ असली पाहिजे. हाच तुमचा उपाय आहे. ओम साईराम. चला पुढची रास आहे तूळ रास. तर तूळ राशीच्या ज्या लोकांनी अजून आपल्या ब्रेसलेट घेतली नसतील, राशीची सर्टिफिकेट असणारी राशीची ब्रेसलेट फक्त 1 जानेवारी ते 31 डिसेंबर पर्यंत 2024 एवढीच बनवलेली आहेत. जानेवारी नाही तर फेब्रुवारी 2 महिन्यामध्येच तुम्ही ही घेऊ शकता. त्याच्यानंतर ती मी डिस्पॅच करणार आहे, त्याच्या पुढे नाही. तर तोपर्यंत आपली ब्रेसलेट घ्या. सरस्वती यंत्र एक अजुबा आहे. आयुष्यात जगात कुणाकडे नाही मिळणार. तो माझी डिझाईन आणि तो फक्त माझ्याकडेच मिळेल. आणि मी त्याला भरभरून पॉवर दिलेली आहे, भरभरून रेकी दिली आहे की मुलांनी नुसता हातात घेतला तरी मुलं एनर्जी त्यांच्या अंगामध्ये येते. ती अभ्यासाला बसतात, केलेला अभ्यास लक्षात राहतोय आणि मुलं खुश राहत आहेत. आणि 10वी 12वीच्या परीक्षेसाठी त्यांची तयारी जोरदार चालू आहे. तर ज्यांना कुणीही सरस्वतीशी जुळलेल्या प्रत्येकानं हा क्रिस्टल वापरू शकता. तर जर यातले काही उपाय तुम्हाला जमत नसतील तर कमीत कमी जिथं नवग्रहांचं मंदिर असतं त्याला तरी रोजच्या रोज नाही तर आठवड्यातनं एकदा तरी जाऊन येत जा. टेन्शनला सुरुवात होईल. तूळ रास, टेन्शनला सुरुवात होईल. जे मागच्या आठवड्यामध्ये तुमचं नीट होतं त्यापेक्षा इथं थोडंसं या आठवड्यामध्ये वेगळं घडेल. टेन्शनला सुरुवात होईल, पण देवाच्या पावरनं आणि तुमच्या कर्मानं चांगले दिवस तुम्हाला लगेच येतील. आठवड्यातले 3-4 दिवस जरा बेकार जातील. गुरुवार शुक्रवारपासून परत चांगलं होईल. व्यवसाय असेल तरी भरभराट होईल. पण तुम्हाला करायचं काय आहे यावेळी? जास्तीत जास्त छोटी मुलं ज्यांना आहेत त्यांना चॉकलेट, बिस्किट, काही ना काही खाऊ, जिथं गरीब मुलं बसलेली असतात या ठिकाणी जाऊन जर तुम्ही या थोड्याशा गोष्टी लहान मुलं आणि मुली यांना दान केल्या तर थोडंसं जे टेन्शनला सुरुवात होईल, व्यवसायाला थोडंसं कमतरता येईल. हे जे आठवड्यात घडणार आहे ते घडणार नाही. त्यामुळे सगळ्यात पहिला उपाय व्हिडिओ संपला की हा करा. एक 5-10 रुपयाच्या टॉफी घ्या आणि कुठं गरीब मुलं दिसतील, अगदी रस्त्यावर सुद्धा आपल्याला पेपर हे विकताना दिसतात, त्या मुलांना तरी त्या 4-5 टॉफी दान करा. रोज केलं तरी चालेल. सर्व बाकीचे दिवस सामान्य दिवस असतील. फक्त हे काम करा, मुलांना टॉफी द्या. मग हा आठवडा तुमचा लकी ठरेल, भरभराटीचा ठरेल. पण उपाय करायला कुणीही विसरू नका. रंग आहे तुमचा हिरवा. वार आहे बुधवार आणि नंबर आहे 4 आणि 1. ओम साईराम. पुढची रास आहे वृश्चिक रास. तर वृश्चिक राशीचे खर्च वाढतील, पण ते तुमच्यावरच वाढतील. तुमच्याच घरासाठी दुसऱ्या कुणासाठी खर्च करायची वेळ येणार नाही. पण या दिवसामध्ये, या आठवड्यामध्ये तुमची वाणी
तुमची वाणी म्हणजे तुमचं बोलणं हे कठोर होऊ शकतं. थोडंसं शांत बोलायला शिका, म्हणजे माणसं तुमच्यापासून दूर जाणार नाहीत. कठोर होऊ नका, कोणाबरोबर सुद्धा दुष्परिणाम होतील. कितीही राग आला तरी सुद्धा भांडणाकडे वळू नका. थोडंसं शांत व्हा, थोडंसं मेडिटेशन करा. सगळ्यात छान चेहऱ्यावर एक स्माइल ठेवा आणि 1 ते 10 अंक म्हणा. राग शांत होतो आणि मग आपण आपल्या पुढच्या कामाला मस्तपैकी लागतो. तसाच हा आठवडा आहे. राग आला तर तोंडातनं वाईट शब्द नका काढू, तर तुमचं पुढचे दिवस चांगले जातील. काय करायचं आहे? 6 आणि 2 हे आहेत तुमचे एंजल नंबर. शनिवार आहे तुमचा लकी वार आणि रंग आहे तुमचा निळा. काय करायचं आहे उपाय यावेळी? म्हणजे आपली वाणी कठोर होऊन आपली माणसं तुटणार नाहीत किंवा आपल्याला टेन्शन येणार नाही, बीपी वाढणार नाही. या गोष्टीसाठी तिळाच्या तेलाच्या दिव्यामध्ये 2 लवंगा घालून हनुमानाच्या देवळामध्ये ठेवून यायचं आहे. एवढंच काम करा, सगळ्याच गोष्टी तुमच्या शुभ घडतील. ओम साईराम. पुढची रास आहे धनु रास आणि धनु राशीचे जर कोणी अजून ब्रेसलेट घेतले नसतील तर वरती दिलेल्या नंबरवर जरूर संपर्क साधा. प्रत्येक राशीला मी वेगळं वेगळं आता सांगत आलेली आहे की जानेवारी आणि फेब्रुवारी 2च महिन्यात तुम्ही ब्रेसलेट घेऊ शकता. 4 नक्षत्राच्या माणसांसाठी ब्रेसलेट बनवलेलं आहे. ते तुम्हाला 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 पर्यंतच वापरायचं आहे. भरघोस ऑफर त्याच्यावर ठेवलेली आहे, तर ते तुम्ही घ्या. त्याचप्रमाणे धनु राशीचे जे शिक्षक असतील, जे अजून कुठल्याही गोष्टीमध्ये टीचिंग करत असतील, ती लोक किंवा विद्यार्थी लोक यांनी सरस्वती क्रिस्टल हा जरूर वापरा. सरस्वती क्रिस्टल सारखी दुसरी पावर नाही. विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षीच्या 10वीच्या तयारीसाठी, पुढच्या वर्षीच्या नेटच्या परीक्षेसाठी, 12वीच्या तयारीसाठी सरस्वती क्रिस्टल हा जवळ असणं अतिशय गरजेचं आहे. वरती दिलेल्या नंबरवरती कधी ना कधी जमलं तर संपर्क करा. नवग्रह चौकी, नवग्रह ऑइल, सरस्वती क्रिस्टल या गोष्टी आपल्याजवळ पाहिजेत. हे जर काही तुम्हाला करायचं नसेल, हे जर तुम्हाला काही घ्यायचं नसेल तर आठवड्यातनं एकदा तरी नवग्रह मंदिराला जरूर भेट देत जा. चला, धनुरास हेल्थ आणि मन. कायमच डामाडोल तुमचं असतं मन, तर हेल्थ आणि मन या दोन्ही गोष्टीची काळजी घ्या. थोडंसं काही वाटलं तर डॉक्टरांकडे लगेच जावा. स्वतःच्या मनानं औषधं बदलणं, स्वतःच्या मनानं काहीतरी करणं हे यावेळी तुम्हाला चुकीचं ठरणार आहे. त्यामुळे स्वतःच्या तब्येतीची काळजी स्वतः घ्या. 2-3 दिवस पहिले थोडेसे जड आहेत. शुक्रवार गुरुवारपासून परत सगळं व्यवस्थित चालू होईल. पैसा मिळेल. व्यापार धंदा असेल त्यांना पैसा मिळेल. मुलांच्याकडून काहीतरी शुभ वार्ता, शुभ समाचार तुमच्या कानावर येतील. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या. प्रिय व्यक्ती जे असतील, पती पत्नी असतील, प्रियकर प्रेयसी असतील, आई मुलगी असेल, कुणीही असेल, जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या. आणि उपाय काय आहे तुम्हाला? तर विड्याच्या पानावर अष्टगंधानं श्रीराम लिहा या बोटानं, रिंग फिंगरनं, आणि ते पान मारुतीच्या देवळामध्ये, एकच पान मारुतीच्या देवळामध्ये अर्पण करा. म्हणजे मारुतीरायांची ताकद तुमच्याबरोबर राहील आणि आजारपण तुम्हाला जवळ फिरकणार नाही. तुमचा एंजल नंबर आहे 2 आणि 3. वार आहे गुरुवार, रंग आहे केशरी. ओम साईराम. पुढची रास आहे मकर रास. तर मकर राशीला सुद्धा मी हेच सांगते, अजून जर कोणी, आपण आहोत शनीच्या 7.7मध्ये, अजून जर कोणी राशीचं ब्रेसलेट घ्यायचं राहिलं असेल तर जरूर घ्या. राशीचं ब्रेसलेट हे 4 नक्षत्रांवर बनवलेलं आहे, खास तुमच्या राशीसाठी. आणि त्या ब्रेसलेटचा उपयोग आपल्याला करायचा आहे जानेवारी फेब्रुवारी 2च महिन्यात आपण त्याला घेऊ शकतो आणि 31 डिसेंबर 24 पर्यंतच वापरू शकतो. या वर्षीसाठीच ते ब्रेसलेट तयार केलेलं आहे. जर घ्यायचं असेल तर जरूर वरती दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. त्याचबरोबर 2024 हे शनीचं साल आहे. आपल्याला सगळ्या बाजूनं प्रिपेअर्ड राहिलं पाहिजे या गोष्टीसाठी. म्हणून नवग्रह चौकी ही प्रत्येकाच्या घरात हवी आहे. नवग्रह ऑइल हे प्रत्येकाच्या घरात हवं आहे. तुम्हाला यंत्र स्वतःच्या संरक्षणासाठी करून हवं असेल तर तेही माझ्याकडनं तुम्हाला करून मिळेल. यातलं तुम्हाला काही करायचं नसेल तर कमीत कमी शनी महाराजांना, मारुतीरायाला सोडू नका. नवग्रह देवळं जिथं आहेत तिथं जाऊन दर्शन घेत जा. तर चला, मकर राशीला काय आहे या आठवड्यामध्ये बघूया. मकर राशीला
स्वतःला वेळ देण्याची गरज आहे. काम 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 चालू आहे सगळं, पण स्वतःला वेळ देण्याची गरज आहे. चिंता, टेन्शन सगळं मागं चालू राहणार आहे, पण कुठंतरी स्वतःसाठी वेळ द्यायचा असतो. म्हणून मी सांगत असते, स्वतःसाठी एक वेळ द्या आणि एक स्माईल चेहऱ्यावर कायमस्वरूपी ठेवा. कोणतंही दुःख आपल्या भोवती अवतीभोवती फिरकणार नाही. थोडा वेळ काढून स्वतःच्या कामाबद्दल विचार करा. नोकरी बदलायची आहे का, धंदा बदलायचा आहे का, या गोष्टींमध्ये काही ना काही तुमच्या बदल होणार आहेत आणि त्याचा विचार तुम्ही थोडासा आधी करा. पुढच्या आठवड्यामध्ये सुद्धा हे बदलू शकतं. नशीब जिथं बदलणार आहे तिथं चांगल्याच गोष्टी व्हावात, यासाठी तुम्हाला उपाय आहे. तो म्हणजे तुमच्या आईकडून 21 तांदळाचे दाणे तुम्ही घ्यायचे आहेत आणि ते पांढऱ्या पुडीत बांधून स्वतःच्या जवळ ठेवायचे आहेत. आता ज्यांना आई नाहीये त्यांनी पत्नीकडनं घ्या, बहिणीकडनं घ्या, आपल्या घरामध्ये कोणती मोठी स्त्री असेल तिच्याकडनं घ्या. आशीर्वाद तेच तुम्हाला मिळतील. चंद्राचं पावर मिळेल, त्यामुळं हे काम तुम्ही जरूर करा. हा आठवडा संपल्याच्या नंतर 3 तारखेच्या नंतर ती पुडी कोणत्याही झाडाखाली सोडून द्या, नाहीतर त्याच्यासाठी परत कमेंट येतील. तर हा उपाय तुम्हाला महत्वाचा आहे. तुमचा नंबर आहे 3 आणि 7, वार आहे सोमवार आणि रंग आहे पांढरा. तर ह्या सगळे नियम आणि हे सगळं तुम्ही या आठवड्यात उपाय करू शकता. चला, पुढची रास आहे कुंभ रास आणि कुंभ राशीला 7.5 चालू आहे. त्यामुळं कुंभ राशीच्या लोकांनी ब्रेसलेट घेतलंय का नाही ह्याची गॅरंटी पहिल्यांदा घ्या, की आपल्या राशीच्या 4 नक्षत्रावर ब्रेसलेट बनवलेलं आहे. वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. नवग्रह खुश, तर हे सगळं खुश आहे कारण शनी महाराजांचं हे वर्ष आहे. नवग्रह चौकी, नवग्रह ऑइल या साऱ्या गोष्टी आपल्या जवळ असणं गरजेचं आहे. हे आपण घेऊ शकत नाही तर शनी महाराजांना सोडायचं नाही, मारुती रायांना सोडायचं नाही. हनुमान चालीसा रोज म्हणायची आणि जिथं ग्रहांची देवळं आहेत तिथं जाऊन तरी कमीत कमी दर रविवारी त्याला नमस्कार करायचा. या गोष्टी लक्षात ठेवा. कुंभ राशीला जमीन, घर, प्रॉपर्टी घेणे, विकणे या गोष्टी जर करायच्या असतील, त्यासाठी तुम्ही थांबला असाल तर हे या आठवड्यात करायला काही हरकत नाही. धन खर्च होईल पण काम पण वाढेल. खर्च वाढेल, काम पण वाढेल. फक्त पाहिजे अंगामध्ये हिम्मत आणि आळस नको. तर या आठवड्यामध्ये कुंभ राशीला भरभरून पैसा मिळायची शक्यता दाट आहे. फक्त आपला तिथं आळस नाही नडला पाहिजे. शनी महाराज काही करणार नाहीये, शनी महाराज भरभरून पैसा देणार आहेत. तुमचा नंबर आहे 4 आणि 8, वार आहे मंगळवार, रंग आहे लाल. अपंगांना मदत करा. कुठं अपंग दिसो, देवाच्या बाहेर दिसो, कुठं दिसो, त्यांना कशाची ना कशाची मदत करा. म्हणजे जे काही अडचणी नाहीच आहेत या आठवड्यात तुम्हाला फारशा, तर त्या पण तुमच्या सॉल्व्ह होतील आणि भरपूर पैसा तुमच्याकडे येईल. कष्ट काम येणार आहे पण कष्ट करणं तुमच्या हातात आहे, हे लक्षात ठेवा. ओम साईराम. चला, शेवटची रास आहे मीन रास. तर मीन राशीच्या सुद्धा ज्या व्यक्तींनी अजून ब्रेसलेट घेतलं नसेल, शनीची 7.5 चालू आहे, आपली बहरावर निघालेली आहे, त्यामुळे ज्यांनी ब्रेसलेट घेतलं नसेल त्यांनी जरूर वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. ब्रेसलेट हे फक्त 1 वर्ष वापरायचं आहे. 2024 साली जानेवारी आणि फेब्रुवारी मध्येच फक्त तुम्हाला ब्रेसलेट मिळेल. मार्चला मी सगळं बंद करणार आहे कारण त्याच्या पुढे घेऊन तुम्हाला कधी त्याचा फायदा होणार. त्यामुळे 2च महिने मी ब्रेसलेट सेल करणार आहे. त्याचबरोबर नवग्रह चौकी, नवग्रह ऑइल आणि सरस्वती क्रिस्टल हे प्रत्येकाजवळ हवेच आहेत. ज्यांना या गोष्टी घेणं जमत नाही त्यांनी मारुती रायाला सोडू नका, शनी महाराजांना सोडू नका, हनुमान चालीसेला सोडू नका आणि आठवड्यातनं एकदा तरी नवग्रहाच्या मंदिरात जायचं सोडू नका. या गोष्टी तरी तुम्ही करू शकता बिना खर्चाच्या, तर जरूर करा. हवं असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. मी रोज दुपारी 1 ते 4 ऑनलाईन असते. चला, मीन रास काय म्हणत आहे तर धूम मचाय धूम. मीन राशीला खरोखर धूम मचाय धूम दिवस आलेले आहेत. पैसा कमवायचे तर आळस नको, डिप्रेशन नको, दुसरीकडे लक्ष नको. लक्ष द्या ते आपल्या फोकसवर. आपल्याला पैसा कमवायचा आहे या गोष्टीकडे. शनीच्या 7.5 मध्ये सुद्धा आपल्याला चांगले दिवस आहेत. काही जणांना फक्त आजारपण येतात, पण शनी महाराज गुरु महाराजांमुळे आपल्याला आर्थिक तोटे देणार नाहीये. त्यामुळे कमवायचा आठवडा हा सुद्धा खूप सारा आहे. म्हणजे हे वर्षच आपलं कमवायचं आहे, पण त्यातल्या त्यात सुरुवात बहराला होणार आहे आत्तापासनं. तर कष्ट भरपूर आहेत आयुष्यामध्ये, कष्ट भरपूर आहेत, पण त्याचा मोबदला तुम्हाला व्यवस्थित मिळणार आहे. कामात हा आठवडा तुम्ही कितीही कामात असाल, थोडंसं
सोशल मीडियावर थोडेसे मित्रमैत्रिणी या गोष्टीकडे लक्ष द्या. त्यातली कोणती ना कोणती माणसं ही तुम्हाला उपयोगी पडतील. एक दिवस कामाचा काढून ज्या लोकांवर तुमच्यावर प्रेम करतात त्यांना थोडासा फोन करा, त्यांना थोडासा वेळ द्या. जितकं तुम्हाला सोशल मीडियामध्ये किंवा आजूबाजूला लोकांच्या संपर्कात राहता येईल, फोनद्वारे असो कशाद्वारे असो, असं राहा. कारण हीच लोक पुढे जाऊन तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. त्यामुळं यावेळी मित्र मैत्रिणी, छोटीशी पार्टी, छोटीशी सहल हे सगळं करायला मीन राशीला या आठवड्यामध्ये काही हरकत नाही. कारण त्याच्यामुळेच पुढे जाऊन चांगले दिवस अजून येणार आहेत. फक्त पुरुष जर असाल, मीन राशीचे जर तुम्ही पुरुष असाल तर कोणत्याही स्त्रीचा अपमान करू नका. नाही तर कोर्टाची पायरी चढायला सुद्धा शनी महाराज लावतील, हे लक्षात घ्या. 2 हात लांब राहा. जिथं स्त्री तिथं आपण नको. या प्रकारची घराच्या बाहेरची स्त्री सांगते मी. पुरुष लोकांना हा प्रॉब्लेम येऊ शकतो, तर थोडंसं सावधान एवढं सांगू शकते. तर तुमचा स्त्रियांशी मधुर बोला. जी कुठली पुढची स्त्री दिसेल एक तर बोलू नका, नाहीतर मधुर बोला. नाहीतर एवढ्या चांगल्या आठवड्याचा डामाडोल व्हायला 1 मिनिट सुद्धा लागणार नाही. तुमचा नंबर आहे 9 आणि 4. वार आहे सोमवार. रंग आहे पांढरा. आणि काय करायचं आहे तर 5 काळ्या खरका महादेवाच्या मंदिरामध्ये नेऊन सोमवारीच ठेवायच्या आहेत. महादेवांना पाण्याचा अभिषेक करा आणि त्यांच्यापाशी जे काही तुम्हाला बोलायचंय ते बोला आणि माघारी या. जर काळ्या खारका नाही मिळाल्या तर खजूर ठेवा. खजूर पण नाही मिळाल्या तर नेहमीच्या खारका ठेवल्या तरी चालतील. तर हे होतं या आठवड्याचं राशी भविष्य, जे तुमच्या सगळ्यांना आवडत असतं ते. परत एकदा लक्षात ठेवा, वरती दिलेल्या नंबरवरती तुम्हाला काही हवं असेल तर तिथं माझ्याशी संपर्क साधा. नंबर उशिरा येऊ शकतो हे लक्षात ठेवा. कारण आपल्या पुढं अजून 5-50 हजार लोक असतात. त्यामुळं घाईच्या लोकांनी येऊ नका. ज्यांना विश्वास आहे त्या लोकांनी या. 1 ते 4 मी काम करत असते. तुमच्यापर्यंत वेळोवेळी व्यवस्थित सगळं पोहोचवत असते. तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत ओम साईराम.